शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिर्डी संस्थांकडून मदतीच्या स्वरूपामध्ये 1000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून मिळावे यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची सोय व्हावी यासाठी शिर्डी संस्थांनी मदत करावी, असे योग्य वेळेत न केल्यास शिर्डीमध्ये मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी गमे यांना निवेदन देण्यात आले। शिर्डी संस्थान येथे मराठा मावळा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की या शिर्डी संस्थांना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भव्य अशा 2000 विद्यार्थ्यांतील असे वसतिगृह या ठिकाणी बांधण्यात यावं असं निवेदन आम्ही शिर्डी संस्थानला या ठिकाणी दिले आहेत आणि शिर्डी संस्थांना योग्य वेळेत तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी वसतिगृह बांधावं अशी आमची संघटनेची मागणी आहे। जर शिर्डी संस्थांना या ठिकाणी जर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधलं नाही तर आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीनं या शिर्डीमध्ये मोठं भव्य असं आंदोलन करून या शिर्डी संस्थानला 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधण्यासाठी भाग पाडू, एवढा आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे शिर्डी संस्थानला कळवू इच्छितो। आज आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीने शिर्डी येथे शिर्डी संस्थानने साईबाबा शिर्डी संस्थानने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभं करावं यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे मराठा मावळा संघटनेचे नगर जिल्हा कार्यकारिणी व आमची मराठवाडा कार्यकारिणी व संभाजीनगर कार्यकारिणी असे सर्व मावळे आम्ही इथं आलोत आणि शिर्डी संस्थांना निवेदन देऊन त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली की आमच्या संघटनेचे एक ध्येय आणि धोरण जे सरांनी फिक्स केलेलं आहे की ते की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी महाराष्ट्रभर राजकीय प्रस्थापित लोक असतील, राजकीय कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाने, ज्या मोठमोठ्या ज्या शैक्षणिक संस्था असतील किंवा या ज्या आपल्या धार्मिक संस्था जसं काही आपलं शिर्डी संस्थान या आज आर्थिक बाबीने खूप चांगलं आहे, चांगली परिस्थिती आहे आणि त्यांनी एक सामाजिक कामाचं एक योगदान म्हणून आमच्या संघटनेची एक मागणी म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कमीत कमी 2 ते 3000 मुलं राहतील त्यांची व्यवस्था होईल, कारण शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे। यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, मराठवाडा सचिव बाळासाहेब भुमे, जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर सोमनाथ पवार, तालुका अध्यक्ष फुलंब्री मच्छिंद्र चव्हाण, तालुका सरचिटणीस कोपरगाव रामदास आहेर, तालुका सचिव कोपरगाव अनिल साबळे, उपजिल्हा अध्यक्ष अहमदनगर संदीप दरंदले पाटील, उपतालुका अध्यक्ष राहता राजू धुळसैंदर, शहर अध्यक्ष कोपरगाव रिंकेश मोरे, जिल्हा अध्यक्ष संदीप बाजीराव पायमोडे, तालुका सचिव साहेबराव शिंदे आदी जण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। डी न्यूज शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।